तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे 2 सप्टेंबर आणि मी आज चाललो आहे गणपतीला गावी. जसं तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहेत मोठे अप्पा, आजी आहे आणि माझी मम्मी पाठवून येते. आणि जसं गणपतीला लवकर चाललो आहे. आता सकाळची मंगला एक्सप्रेस आहे कल्याणवरून. त्याचं रिझन हे की 3, 4, 5ला खूप गर्दी असणार म्हणून बोललो आपण 2 तारखेलाच निघून जाऊया. आणि आज मी ट्रॅव्हल करणार आहे 3 टियर इकॉनॉमीमधून मंगलाच्या. मी मंगलाचा ब्लॉग ह्याच्या आधी पण केलेला, पण ना मी कधी 3rd AC केलेला. आज आपण 3 टियर इकॉनॉमीने प्रवास करणार आहे, जो 3 टियरपेक्षा वेगळा आहे. जसं गणपतीला आपण गावी जाताना सगळं सामान नेतो आहे बघा. ही एक बॅग, ही एक बॅग, ही एक बॅग, ही एक बॅग. अजून पप्पा पुढे गेलेत रिक्षेमध्ये बॅग ठेवून. आणि आजी कसं वाटतंय मग आज? कसं मस्त छान वाटतं. मजा वाटते. गणपतीला जायचं आहे. काय मोठे अप्पा, कसं वाटतं आज प्रवास? आता गणपतीला गावी चाललेत. मागच्या वर्षी प्रवास चालू होईल. प्रवास आमचा आनंदाचा सुखाचा होऊ दे बाबा गणपती बाप्पा. तर आपल्या पप्पांनी रिक्षा आणलेली आहे आणि इथून कल्याणला जायचं आहे. आणि हे बघा मोठे अप्पा बॅगच घरी विसरले. आता मोठी अम्मी घेऊन येते. चला बसूया पटापट. गणपतीला जायला एवढं सामान आहे ना, हे बघा की 2 ट्रिप मारावे लागतील. मग हे हां हळूहळू वरती घेऊन जा. ठीक आहे. आजीला जायला चढायला वेळ लागतो ना. हे बघा इकडे अजून सामान आहे, अजून एक बॅग येते, म्हणजे 2 ट्रिप मारावे लागतील असं आहे. आज पप्पांकडे आहे बघा ॲक्च्युली माणसं 3च, पण सामान एवढं जास्त आहे की 2 ट्रिप. म्हणजे विचार करा गणपतीला कोकणात जाताना माणूस किती सामान घेऊन जातो मुंबईमधून. आजी आमची मोबाईल आणि चार्जरच विसरली. सगळं सामान घेतलं आणि मोबाईल आणि चार्जर विसरले. आणि मी हे पहिलं लॅपटॉप बिपटॉप माझं सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या, नंतर मी कपडे बांधले. म्हणजे विचार करा माझ्या कपड्यांकडे कमी लक्ष द्या आणि जेवढं यूट्यूबरसाठी लागतं ते सगळं पहिलं घेतलं. लॅपटॉपचा चार्जर, मोबाईल्स माझे सगळे. आणि मग मी वाटेला लागलो कल्याण स्टेशन. आम्ही आता मोठ्यापणची वाट बघतोय. आणि आम्हाला सकाळी ब्रश, आंघोळ काय नसली तरी चालेल, नाश्ता पोटात नाही गेला तरी चालेल, पण पहिलं पान हवं. म्हणजे दिवसाची सुरुवात आजी लोकांची पानापासूनच होते सगळ्या कोकणातल्या. हे बघा हमसफरचा रेक लावला एक आणि बाकी LHBचे वेगळे रेक लावलेत. यार जरा इंडियन रेल्वे जरा स्टँडर्ड मॅच करा यार. रेड ते रेड, हमसफर ते हमसफर एकत्र लावा. ते बघायला छान वाटते. मध्येच हमसफर, मध्येच हे असं. हे बघा इकडे सकाळी सकाळी चेन्नई एक्सप्रेस लागली आहे बघा. तिचं अजून LHBफिकेशन केलेलं नाही आहे. मग एक व्हॉट्सअपला पोस्ट आलेली की जेवढे पण कोकणकर आहेत त्यांनी जे गणपतीचं जे सामान लागतं ते बाहेर कणकवलीला जाऊन, म्हणजे गावी जाऊन कोकणातून घ्या, जेणेकरून तिकडच्या वासियांना फायदा होईल. मग ती पोस्ट मी शेअर केली तर लोकांची रिप्लाय माझ्यावर असे होते, मला असे येत होते की अरे विशाल, गावी तर महाग भेटतं, तिथेच इकडे स्वस्त भेटतं, मग माणूस इकडनंच घेऊन जाणार, इकडनं स्वस्त भेटतं. तर हां, तुमचा पण पॉईंट व्हॅलिड आहे, पण थोडंफार सामान तरी तिकडून घ्या, कारण कोकणी माणसाचा पण फायदा झाला पाहिजे, त्यांचा पण धंदा वाढला पाहिजे, एवढंच मला बोलायचं. हे बघा मी फक्त इकडे 5 मिनटं पण नाही आली असेल थांबलो आहे. हे जंक्शन आहे म्हणून बघा समोरून येते हावरा मुंबई. ह्याचा हा वॅब 7 मला जाम आवडतो बघा. दिसायला पण स्टायलिश आहे एकदम, लोकोमोटिव्ह. गणपतीला गावी जर एकटं जायचं असेल ना आपल्यासारख्या तरुणांनी तर काय वाटत नाही, पण आजीला सामानांना सोबत घेऊन जायचं असलं तर खूप हालत होते. आता मोठे अप्पा गेले, परत तिकडून येणार रिटर्न. आजीकडचं ते सामान आहे, परत वरती ते शिड्या चढायला आजीला पण वेळ लागणार. मग तिकडे पोचेपर्यंत जाणार आमचा 1.5 तास, आरामात जाणार स्टेशनवर असून पण. आणि ठीक आहे, असं असतं. म्हणजे तरुण माणूस कसं आहे, जॉबवर सुद्धा डायरेक्ट कोकण खाण्याचा जनरल पकडायला चला गावी कसं पण जेव्हा फॅमिली असते ना तेव्हा त्यांना खूप विचार करावा लागतो. गाडी आहे 5:30ची आणि आम्ही 4:35 पासून इकडे थांबलो आहे. पप्पा आले, पुढे पण गेले ते स्टेशनला, तिथे थोडंफार सोडायला, इथे जिन्यांची इथे. आणि अजून आम्ही इकडेच आहे, म्हणजे 5 झालेत, 5 की 5:10 झालेत समथिंग. आणि 5:30ची मंगला आहे. आता एवढं सगळं घेऊन कसं जाणार ते एक टेन्शन आहे. तर हे बघा रिक्षा आली, पहिलं सामानाला जागा, मग मला जागा पुढे. हां चल बस तिकडे. नाही पाठीच बसतो मी. तर आमच्या मातोश्री आलेल्या आहेत आणि ह्यांना एस्केलेटरवर जायला भीती वाटते. आता बघा ह्यांना कसं हळूच घेऊन जातो. थांब इथे, मध्ये नको पाहिजे, इथे. तर बघितलं आजी किती घाबरते एस्केलेटरला. माझी मम्मी तर त्याच्यापैकी इथे शूट नाही करू शकत, कारण माझी मम्मी याच्यापेक्षा घाबरते. नाही सोडत घे. हा ते बघा असं हात पकडूचो लागता एस्केलेटरवर आजीचो. आता मी एस्केलेटर मॅन बनलोय. आता आजीला सोडलं खाली आणि आता मम्मीला घ्यायला परत वरती आणि परत खाली.
खाली सामान ठेवून आलो आणि परत हिला घ्यायला चढ जमत नाही एस्केलेटरवरून. आता हिला मग आता खालून जिन्यावरून येतो. ऐसन बार येत आहे. रिलेटेबल आहे की नाही तुमच्या मम्मी पप्पांसोबत एकदम. पुढं चुकीचे म्हणजे आता इंटरनेट तर कल्याण स्टेशनचा प्रॉब्लेम आहे की इथे एकतर ना वरती हे नाही होत, अनाऊन्समेंट नाही होत. टाईम मॅनेज न झाल्यामुळे इश्यू काय झाला माहिती आहे का, ट्रेन आली आणि मोठ्यापणी कोच पोझिशन बघितली गुगलवरची आणि झालं असं की देन कोच पोझिशन दाखवली की M1 M2 पुढे आहेत आणि M1 M2 पुढे शोधायला गेले आणि ट्रेन आली तेवढ्यात आणि हे सगळे गेले पुढे आणि मी मधोमध अटकलो S1चे ते. कारण मी थांबून कोच पोझिशन बघतो यांनी कोच पोझिशन नीट बघितली की नाही. तर NTSCवर दाखवू M1 M2 पार्टी आहे. तर मी M1 M2 पार्टी घ्यायला चालू आणि हे पुढे गेले आणि ते S1 S2 मध्ये चालले आणि 2 ACचे कोचेस कनेक्टेड नाही. असं सगळं कन्फ्युजन झालं आहे. म्हणजे सामान तिकडे, हे सगळे तिकडे, आता ते इकडे कसे येणार आजीसोबत, हे अशी गोंधळ होतो माहिती आहे का, खूप गोंधळ होतो. हां अरे बाजू करून सामान करून का बाजू. 2 मिनटं लोकांची काय हालत होते. किती सुंदर मूर्ती होती. गोंधळात झालं असं आहे ना, 1-2 बॅग माझ्याकडे आहेत आणि जी ब्लॅकवाली बॅग आहे ना लॅपटॉपची त्यांच्याकडे आहे की नाही ते पण नाही माहिती. ती हरवली असेल तर माझा गेम आहे पूर्ण. असं होतं माहिती आहे का सगळं, रॉंग कोच पोझिशन बघितल्यामुळे. इथे सध्या मी हे बनलो आहे वॉचमन. चला M2 मध्ये पुढे, मग त्यांना घ्यायला जाऊया आपण. आणि ते अटकलेत तिकडे, ते त्यांना कसं आणायचं त्याचा विचार करायचा आहे. थकलो आहे ना, माझा जीव निघाला लिटरली. म्हणजे एवढा बॅगा आणून माझे पावळे निघाले एकदम. एवढं थकलो आहे ना. गणपती बाप्पा मोरया लिटरली. म्हणजे तुम्ही जर कोकणकर असाल ना आणि गावी जाणार असाल तिकडनं सामान घ्या. हे तुमची जी मेहनत आहे ती कमी पडते. हा साईड डिपार्चर आहे कारण सगळे S1 S2 मध्ये आहेत आणि मी मधोमध अटकलो आहे. त्यांना कसं आणायची याची योजना आखतोय लिटरली. माझ्याकडे सामान आहे, मग घ्यायला कसं जाऊ मला ते पण कळत नाही. हे बघा बोचकी जड आहेत खूप. चला गणपती बाप्पा मोरया. सगळं व्यवस्थित होईल असं आपण आशा करतो. हे बघा एवढं सामान घेऊन मी B1 मधून B5 मध्ये आलो आणि अजून पुढे आहेत यार. थकलो आहे यार. बावळे निघाले सगळे हातातले. कल्याण स्टेशनवरून पुढे जायला मोठ्यापणी जशी रॉंग कोच पोझिशन सांगितली त्यानुसार त्याच्यात एनर्जी अर्धी गेली. एवढं सामान घेऊन आता तेवढं सामान घेऊन रिटर्न यायचं, त्याच्यात परत अर्धी एनर्जी गेली. तर हे बघा आजी चालत आली आणि ते सामान घेऊन हळूहळू येत आहेत. ते पण अजून त्या साईड स्लीपरमध्येच आहेत. मग त्यांना B1 क्रॉस करायचं, मग ते 3E मध्ये येतील. त्यांना घेऊन जायचं म्हणजे इकडे आणतानाच माझं नाकी नऊ निघाले आणि त्यांचं सामान कुठून आणायचं. बापरे जीव गेला रे. सकाळी जीव काढला. तुम्हाला थांबा बोललेलो मी, थांबायला काय आलं, पुढे चाललेत. मग पुढे थांबायचं ना जरा, मी थांबायला बोललेलो तुम्हाला. चला तोपर्यंत स्लीपरमध्ये परत त्यांना घ्यायला, त्यांचं सामान घ्यायला आणि त्यांना हे बघा कशा आणतात. तुम्हाला बोलतोय थांबा पुढे चाललेत. थांबू बोललेलो मी. ठीक आहे चालेल सर. M1 मध्ये ह्यांचं सगळं सेट करून आलो आता. म्हणजे सामान विमान ह्यांना आता M1 मध्ये टाकतो आणि आम्ही M2 मध्ये राहतो. जाम थकलो यार, जीव निघाला लिटरली. खरंच आजी थांब बोललो. थकलो म्हणजे बाबी एवढे सामान. सकाळी गुड मॉर्निंग झाली माझी. चल तिकडे चल, तुला झोपवतो तिकडे. आणि आमची साईड अप्पर साईड लोवर आणि यांची लोवर आहेत तिकडे M1 मध्ये. तर हे बघा इकडे ना हे सेटलमेंट करण्यातच ह्यांचा 1 तास गेला, पूर्ण 1 तास. आता मी M2 मध्ये आणि 2 सीटर M1च्या तर लोअरमध्ये ते तिथे गेले, त्यांना सेटल करून आलो. लोअरमध्ये झोपून आलो आणि खाली सामान विमान टाकून दिलं. त्या साईडून येतात ना दिल्ली साईडून, ती पब्लिक आहे ना जेवते आणि खाली सगळं ते खालीच टाकते. ते डस्टबिनमध्ये पण नाही टाकत. त्याला लिटरली ओरडलो त्याच्यावरती की काय सामान काढायला हे पण नव्हतं, काय बोलत त्याला बोलत नाही ऑप्शन पण नव्हतं, कारण सगळं खाली लोवर पॅक करून ठेवलेलं त्यांनी. मग मी एकाला काढायला लावलं आणि तिकडे टाकलं. अरे माणूस सामान ठेवणार कुठे, म्हणजे आमची तिकडे बर्थ असून कन्फर्म बर्थ असून आम्हाला जागा नव्हती. मग एकाला काढायला लावलं, आम्ही तिकडे टाकलं, त्याच्या बॅग तिथे लटकवलं. लिटरली एवढी हालत झाली ना. म्हणजे आता 6 वाजलेत, 6 की 6:30 झालेत आणि मी 5:30ला काहीतरी हे पर्टिक्युलर ट्रेन बोर्ड केले. म्हणजे किती वेळ सेटलमेंटला गेला बघा. हे इथून तिथून फिरून आलं. एक बघा साईड अप्परला आलो तर मी इथे एक बेडशीट दिले आणि एक चादर दिले. त्याला झोपून जातो मस्तपैकी. आणि इकडे हे डोअरच्या बाजूलाच आहे ना साईड अप्पर साईड लोअरमध्ये घाड सगळे उघडत असतात कंटिन्युअसली, तरी पण झोपायचं आहे. आणि ACचा इफेक्ट पण कमी करून ठेवला आहे.
त्याला आता AC इंजिनियरला भेटून त्याचं टेम्परेचर हे करतो, वाढवतो थंडपणा. आणि मी चादर काढली ना तर इकडे बघा 1 आणि 2 चादरी निघाल्यात आणि एक बेडशीट ॲक्च्युली. आणि ते लिहिलं आहे सदर्न रेल्वे, बघा इकडे वरती लिहिलं आहे सदर्न रेल्वे. आणि जर तुम्ही कोकण कन्या मांडवी तुतारीन ट्रॅव्हल करत तर ते लिहिलं असतं कोकण रेल्वे, कारण ते कोकण रेल्वेचे सेक्शनमध्ये रन केला. ते साऊथ साईडला जाणारी गाडी म्हणून ते लिहिलं आहे सदर्न रेल्वे. हे बघा इकडचे M सिरीज पण वेगळी आहे एकदम 3E आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट काय 2023ची येते. इकडे बघा मी आजीसोबत झोपायला आलो आहे, कारण तिकडे ना M1मध्ये ते डोअर चालू बंद करतात ना, तर त्याच्यामुळे ना तो आवाज घाडघाड झोप कंप्लीट नव्हतं. इकडे आलो आणि आजीसोबत लोवरला झोपलो आहे. साईड अप्पर साईड लोअर तिकडे, मम्मी तिकडे एकटी आहे. पण हा 3Aचा कोच आहे, 3E म्हणून लावला आहे. हा 3rd ACचा आहे ॲक्च्युली हा, कारण कंपोजिशन तुम्हाला नंतर दाखवतो मी. आता लवकरच हे येईल आपली दातेवली आणि ते सगळं चालू होईल. लोअरला मोठ्या झोपले. पनवेल आला आहे, पनवेल. गुड मॉर्निंग. आणि चाय कॉफीवाला पण आलेला आहे आपल्यासोबत. ह्या ट्रेनला पॅन्ट्री चांगली गोष्ट आहे, पण ही ट्रेन ना जरा अस्वच्छ आहे यार, म्हणून स्लीपरची बुक नाही केली मी, ACची बुक केली. हा ट्रेनचा इश्यू काय माहिती का, आतमध्ये कोच पोझिशन पण कळत नाही, कारण प्रत्येक कोचच्या एंट्रन्समध्ये आतमधून जेव्हा पॅसेंजर ट्रॅव्हल करतो तसं आम्ही येत होतो B1 मधून त्या सगळ्या साईडून, तर मध्ये कळतच नाही कोणते कोच कोणते नाही. सगळे झोपलेले, विचारणार कोणाला काय बोलायचं यार. म्हणजे आतमध्ये तरी लावलं पाहिजे ना, कोच आयडेंटिफाय केलं पाहिजे पॅसेंजरने. फक्त माझ्या बाबतीतच नाही झालं हे, खूप साऱ्या पॅसेंजरच्या बाबतीत झालं. ते मला विचारत होते लिटरली, मला पण नाही माहिती. मग आजूबाजूला जे अटेंडर होते त्यांना आम्ही विचारत आलो. यार आपल्या कोकण कन्याची बाकी रेक परवडले रे, हे डेंजर रेक आहेत. आतमधून काय आयडेंटिफिकेशनसाठी लावलंच नाही कोच, आयडेंटिफिकेशनसाठी. म्हणजे आयडेंटिफाय करायला पाहिजे ना पब्लिकने की बाबा कोणतं आहे, त्यासाठी लावा बाबा. कोण मंगला एक्सप्रेसचं कोण सदर्न रेल्वेमधून बघत असेल तर लावा आतमध्ये M1 N2 B1 आतमधून ना का ते लावतात ना लेबल्स आतमध्ये ते वाले, म्हणजे आतमधल्या पॅसेंजरला कळेल की हा कोच कोणता आहे. नाहीतर डोअर म्हणून काय बाहेर उघडून बघेल किंवा कोणता लावलाय तो, सिनियर सिटीजन असेल तर. स्टेशनचं मॅनेजमेंट बघा, इकडे M2 लावलाय M2 आणि A2 लिहिलंय इकडे A2चा अर्थ होतो तो सेकंड ACचा कोच आहे. तुम्हाला सिरीज क्लिअर करतो. ॲक्च्युली 3Eचे जे कोचेस असतात ना त्याचा हे स्टेशनवरती ते जे लावतात ना ते M नावाने लावतात, M1 M2. आणि जे 3 tier ACचे असतात ना ते B नावाने लागतात, B1 B2 B3 B4. आणि जे सेकंड ACचे असतात ते A1 Aची सिरीज असते त्याला, A1 A2 A3. दिवा पॅसेंजर आलेली आहे, दिवा गाडी बघूया किती फुले गणपतीला गावी जाण्यासाठी. आणि हे बघा M1 M2 ह्याचे हे 3Eचे, हे बघा हे M1 M2च्या सिरीजने. बघा याला कोकण रेल्वेचा DC असेल, बिकॉज ही कोकणात जाणारी आणि ही सदर्न साईडला, आणि ते सेंट्रल रेल्वेचा DC असेल इथपर्यंत, आणि इथून पुढपर्यंत कोकण रेल्वेचा DC असेल रत्नागिरीपर्यंत. रत्नागिरीनंतर दुसरा मडगावपर्यंत कोकण रेल्वेचा DC बोर्ड करेल आपल्या ह्या ट्रेनला. सेम विथ दिस ऑल्सो. असं आहे, एवढी फुल नाही आज, कारणच 2 सप्टेंबर आहे ना. इकडे ना 3 tier ACला ना ACच्या डब्यांना 160 km/h स्पीड दिला आहे बघा, पण 160च्या स्पीडने चालवत नाही, कमीच असते स्पीड चालवताना. आपली मंगला पहिली काढली कारण ही पहिली आली, आणि दिवाला थांबवलं त्या साईडला. ही दिवाडी येईल पाठोपाठ. चढ. चल बाय दिवा, भेटू आपण पुढे तुला. हिरवा झेंडा दाखवत डिपार्चर फ्रॉम पनवेल. आणि आपण घेतलेला आहे उपमा, चला खाऊया, भूक लागली आहे. हा छान दिसतोय, पॅन्ट्रीमधले चांगला असतो कारण IRCTCचा आहे ना म्हणून. चला कुछ खाते हे. समोरून जाते आहे मेमू. ही गेली अशा प्रकारे मेमू. अजून रोहानंतर KRचा रूट लागेल. आता तुम्ही तुम्हाला WAP 7 दाखवला इंजिन. त्याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगतो. Wचा अर्थ असतो ब्रॉड गेज, Aचा अर्थ असतो AC करंट, कारण करंटवर तो चालतो. आणि Pचा अर्थ पॅसेंजर ट्रॅफिक, म्हणजे पॅसेंजरसाठी. जर तिथे G असतात तर तिकडे असतं गुड्ससाठी, म्हणजे ती गुड्ससाठी आहे. आणि 7चा अर्थ असतो की 7 जनरेशन. जसे इंटेलचे प्रोसेसर असतात ना 7 जनरेशन 8 जनरेशन जसे येत जातात, तसा 7 जनरेशनचा WAP 7. त्याचं मला हे जाम आवडतो, लुक जाम आवडतो WAP 7चा, दिसायला छान आहे, दिसतो तो. आणि आता तुम्ही विचार करत असाल की मग WDP काय असतो. WDPचा अर्थ असतो W स्टँड फॉर ब्रॉड गेज सेम. Dचा अर्थ असतो डिझेल, तिथे होतं AC करंट, ठीक आहे. A स्टँड्स फॉर AC करंट आणि ते D स्टँड्स फॉर डिझेल. आणि Pचा असतो पॅसेंजर ट्रॅफिक. मग WDP त्याला बोलतो, म्हणजे हे WDPचा हा फुल फॉर्म झाला, ठीक आहे, डिझेल इंजिन.
ठीक आहे. आणि ते आहे ते वॅपवालं इलेक्ट्रिक इंजिन. आता तुम्हाला WD बद्दल बोलून हा WDG आहे, ही गुडसाठी स्टँड करतो. इथे P असता तर पॅसेंजरसाठी स्टँड केला असता, पण WDP बोला दोन्ही डिझेलवरच रन करतात असं आहे. मिडलोवर बर्थ म्हणजे सुख आहे, सुख. हे बघा, फक्त थोडी सीट स्वच्छ नाही आहे, पण काय करू शकतो, लांबून गाडी येते तर ते समजून घ्यावं लागतं आपल्याला. इकडे मस्तपैकी सगळं दिलेलं आहे व्यवस्थित. हा किती भारी वाटतंय ना मॉर्निंगमध्ये हिरवा निसर्ग या विंडोमधून. आता ना वीरपर्यंत ही अशीच ह्याच स्पीडने चालवतील, कारण वीरपर्यंत डबल ट्रॅक आहे ना, वीर नंतरही स्लो करतील आणि क्रॉसिंग लावतील, कारण नंतर सिंगल ट्रॅक आहे असं आहे. होपसो कोकण रेल्वेला लवकरच नवीन ट्रॅक डबल ट्रॅक पण करेल पुढे. पण लोक बोलतात की कोकण रेल्वेचं दुपदरीकरण वीर नंतर होत का नाही आहे. पूर्ण 12 महिन्यात जो हे काय बोलतो रूट आहे तो बिझी असतो, तर रेल्वेवाल्यांना कळत नाही का. तुम्हाला माहिती आहे एक तो ट्रॅक टाकण्यासाठी किती लँड म्हणजे तेवढ्या जमिनी घ्याव्या लागतात, किती त्याच्यावर सर्वे करावा लागतो. आता एक तर इलेक्ट्रिकच्या वायरिंग टाकले आता ते काढून मग परत ते लावायचे बाजूला ट्रॅक. इझी गोष्टी नाही, त्यासाठी खूप प्लॅनिंग आणि खूप साऱ्या गोष्टी लागतात. लोक बोलताना बोलतात हे करून टाका हे करून टाका, पण त्याच्यात किती डिटेलिंग आहे असं ते समजायचा प्रयत्न करायला रेल्वेवाल्यांकडून असं आहे. ते पण कुठेतरी मेहनतच करत आहेत शॉर्टमध्ये. मग त्यांना पण या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो हे करताना, प्लॅन करताना. बघा आता जो गेला ना तो बघा गुड्ससाठी होता का. पेन जात आहे, पेनला ही ट्रेन फक्त थांबवली का, अदरवाईज वीरपर्यंत ही काढणार सपसूपमध्ये. लिहून घ्या, माझ्याकडून लिहून घ्या. ही फक्त 1 मिनिटासाठी ते थांबवलेली, पण त्याच्यानंतर जे होईल ते तुम्ही बघाल. मँगलोर CSMT मँगलोर एक्सप्रेस कोलाड आलाय, कोलाड. मी झोपलेलो जरा. आताच माणगाव मस्त गेलंय का माणगाव स्टेशन, म्हणजे खूप झाली त्याला खूप वर्ष माहिती आहे मला, पण छान गेलंय. पहिलं असं नव्हतंय. वीर आले वीर. त्याच्यानंतर सिंगल ट्रॅक. ही मोठी समोर थांबली आहे, बघूया जरा. आपण तिला ओव्हरटेक करतोय. ट्रेनचं नाव आहे LTT कुडाळ स्पेशल गाडी, गणपती स्पेशल गाडी, गणपती स्पेशल. अरे लेट आहे की काय ही ट्रेन. हा बघा, हा आहे ना वॅगनाईट आहे, वॅगनाईट. हा गुड्सचा लोकोमोटिव्ह आहे, पण बसायला पॅसेंजरसाठी पण वापरतात, पण हा भारी आहे सगळ्यात. सिंगल ट्रॅकवर आलं आता आपण. तर आता तुम्ही विचार करत असाल की गुड्सचा लोकोमोटिव्ह पॅसेंजरसाठी का वापरला. आता स्पेशल रन करतायत ना, तर एवढे रेक्स आणि एवढे इंजिन्स नसतात कधी कधी. मग जे गुड्सचे इंजिन खाली असतात ते पॅसेंजरच्या व्हेकलसाठी वापरतात, म्हणजे रेक्ससाठी असं आहे. मग अशी आपल्याला पुढे ओव्हरटेक करून गेले, आता आपण हिला ओव्हरटेक केलं जेव्हा सिंगल ट्रॅकवर आलो तेव्हा. जसं आमच्यासोबत सकाळी झालं तसं होऊ नये, म्हणजे कोच पोझिशन आहे ते ॲक्च्युअल कोच पोझिशन कसे बघावे, म्हणजे गुगलवर जे नाही बोलत आहे ते बघायचं असेल तर तुम्ही NTES ॲप डाउनलोड करा, नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम. त्याच्यात जर तुम्ही तिथे ट्रेन नंबर टाकला ना तर तिथे खाली रनिंग स्टेटससोबत कोच पोझिशन पण येतात, कारण तिकडे इंडियन रेल्वे मेन्शन करतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. NTES वर सर्च मारा. मी NTES वर सर्च मारला म्हणून मला राईट पोझिशन दाखवलं आणि मी आज सगळ्यांना पाठी बोलत होतो. आणि हे गुगलवर जाऊन पुढे चाललेले, म्हणजे बाहेरच्या वेबसाईट असतात त्याचे, कारण ते कधी कधी अपडेट केलेले नसतात तेव्हा ते कोच पोझिशन जे तुम्ही बाहेरच्या वेबसाईटवर बघतात तेव्हा. बघा 3E मध्ये पण साईड लोअर आहे आणि साईड अप्पर आहे. आणि इकडे बघा लोअर मिडल अप्पर आहे, लोअर मिडल अप्पर आहे. आणि इकडे बघा तसं लॅम्प इथे दिलं जातं तुम्हाला, आणि बाजूला ठेवायला म्हणजे तिथे चार्जर पण दिलं जातं आणि वॉटर बॅग पण दिलं जातं. हे प्रत्येक सेक्शनमध्ये असंच आहे का. हे बघा इथे पण आहे, इथे USB कॉर्ड पण तुम्हाला दिलं जातो, पण हे काय कामाचं नाही, लागतच नाही चार्जिंगला, पण बाकी सगळं आहे व्यवस्थित. आता जरा मी इथे वरती झोपतो मस्तपैकी, झोप आली आहे जाम लिटरली. वाव. अशा प्रकारे खेड स्टेशन आलेलं आहे आणि हा इथे ऑफिशियल हॉल्ट आहे. रेग्युलर गाडी आहे ना, आणि साऊथला टाईमवर पोहोचवायची असते, म्हणजे मँगलोर ठोकूर शेवटचं स्टेशन, त्याच्यानंतर डबल ट्रॅक येतो ना म्हणजे साऊथ साईडला, तर तिथे टाईमवर पोहोचवायची असते, जेणेकरून पुढचे साऊथवाले टाईमवर काढतील. त्याच्यामुळे ह्या ट्रेन्सला जे साऊथवरून येतात त्या ट्रेन्सला रेग्युलर म्हणजे टाईमवर काढलं जातं, कारण त्या पॅसेंजरचा पण विचार केला पाहिजे ना. मग KR त्या पॅसेंजरचा पण विचार करते, आपल्या पण पॅसेंजरचा विचार करते, म्हणून तर कोकण कन्याच्या सगळ्या टायमर. स्पेशल ट्रेन फक्त एक ट्रॅक असल्यामुळे कधी थोड्याफार लेट होतात, ते ठीक आहे, काय करणार होतं. हळूहळू दुपदरीकरण होईल तसं फिक्स होईल प्रॉब्लेम. पण वाव, इकडे कोकण रेल्वेचा बघा केवढा मोठा बोर्ड ठेवलेला आहे, म्हणजे हा कुठेतरी आता खेड स्टेशनला तिकडे लावणार येतात का मे बी, म्हणून हा ठेवलेला आहे.
पण किती भारी ना, सुंदर करतात. आता कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग काय स्टेशन्स केलेत, एक नंबर स्टेशन्स केलेत एकदम, म्हणजे नीट आणि पॉलिश आणि एकदम चकाचक एअरपोर्ट वाटतात. थँक्यू KR, थँक्यू ज्यांनी पण काम केलं त्यांनी. 3A मध्ये आणि 3E मध्ये फरक असा असतो की 3 टायर AC मध्ये ना जरा सीट्स असतात त्या मोठ्या असतात आणि कमी असतात, आणि 3E मध्ये त्या सीट कशा कंप्रेस केलेल्या असतात म्हणून छोट्या असतात. तर साईड अप्परण्याची हाईटने कमी आहे म्हणून 3E मध्ये थोडे पैसे कमी द्यायला लागतात, पण AC इफेक्ट सेमच असतो. पण टेक्निकल गोष्टीमध्ये जर नवीन 3E मध्ये आले, 3E हा का, त्यांचं म्हणजे बोलतो ना थोडे फॅसिलिटीज जास्त आहेत 3A पेक्षा, म्हणून 3Aचे जरा स्पेस जास्त आहे म्हणून त्याची फेअर पण जास्त आहे 3rd ACची. ठीक आहे, आणि 3 tier इकॉनॉमी ही पण जास्त आहे. ठीक आहे, चांगली आहे, असं काही वाईट नाही एवढं, पण जेवढं हायटेड माणसं आहे त्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे, किंवा एका सीटवर 2 जण झोपू शकत नाही 3Eच्या. चिपळूण आलेला आहे, कधी चिपळूणला आलो कळलंच नाही, कारण ब्लॉग शूट करत होतो आणि मस्तपैकी मी जस्ट डोरवर उभा होतो आणि सगळी ब्युटी बघत होतो नेचरची, फक्त ऑब्झर्व करत होतो. नो सॉन्ग, नो एनिथिंग, ओनली ॲम्बियन्स. असं काहीतरी करून बघा, खूप पीस मिळतो, खूप पीस. आणि ते किती वेळ थांबवतो ते काय माहिती, ही टायमावरच आहे ट्रेन तशी. इकडे जसं तुम्ही बघू शकता, इकडे कोकण रेल्वेचं बघा, तिकडे ते KRचे कामं करतायत. हे झाडं येतात ना असे, ते कापायचे आणि कामं करायचे, म्हणजे किती मेंटेन करावं लागतं हे सगळं, किती मेहनत आहे या गोष्टीसाठी. ट्रेन अशी मध्येच ट्रॅकच्या मध्ये थांबवली, पण यार मेहनत आहे सगळ्या गोष्टीला, एवढं ट्रॅक मेंटेन ठेवणं. हे बघा, हे ना असे इकडे बघा ना तारा लावले, त्याच्या कारीपाटचं रिझन असं आहे की ते दगड पडू नये म्हणून. आणि हे बघा इकडे ना AC एअर कंडिशन टेम्परेचर दिलं आहे, समरमध्ये 23 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस, विंटरमध्ये 19 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअस. असिस्टंटसाठी बघा खाली नंबर पण दिला आहे, चांगलं आहे. तुम्ही बोलत असाल की विशाल तू सकाळी एवढा ॲरोगेंट किंवा रागात का होतास, किंवा एवढा रूडली का वागलास. थोडंफार मम्मीची मी रूडली बोललो, मला माहिती आहे, सॉरी. मी तिला सॉरी बोललो. आणि मला असं बोलायचं की यार पॉईंट काय झाला माहिती आहे का, कल्याण स्टेशनला मी होतो, मी त्यांना सांगतो आहे NTSC ॲपवर सर्च करून की ट्रेनचे डब्बे पाठीत, आणि हे त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला चालेल पूर्ण, म्हणजे तिकडे एकदम टोकाला, इंजिनच्या टोकाला, आणि ट्रेनचा जो आमचा म्हणजे एकदम टोकाला चाललेले हे जे आमचे शेवटचे काही डब्बे आहेत, आणि तिकडे गेले नाही ते तिथेच अटकले, आणि मी इकडे मध्ये सामान घेऊन अटकलो, आणि मध्येच मी ट्रेन चाललो आणि ट्रेन सुटली. विचार कर हा सिच्युएशनमध्ये काय सुचणार आहे तुम्हाला. म्हणजे मग मी तिकडनं एक कोच पार करत माझ्या कोचपर्यंत पोचणं, मग त्यांना परत आणा, एवढा माझा जीव थकला ना त्यांना आणा, मग म्हणजे सामान उचला लिटरली, मग ते कसं आणलं ते मला माहिती आहे, म्हणून माझी चिडचिड झाली एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये. सामान एवढं जड होतं ना, यू कांट इवन इमॅजिन. सगळे हालत टाईट झाली बाई. ट्रेन इथे क्रॉसिंगला थांबली आहे, क्रॉसिंग नाही बोलू शकत ॲक्च्युली, ह्याच्या पुढच्या स्टेशनवर CSMT सावंतवाडी थांबली, आणि तिकडनं KCVL PBR येते. मग पहिली CSMT सावंतवाडीला पुढे रत्नागिरीच्या टुवर्ड्स काढतील, नंतर हिला इकडनं काढतील, कारण पाठोपाठ ट्रेन किंवा KCVL PBRचं हिला क्रॉसिंग बसणार एवढं 101%. हिला जरी थांबवतील यासाठी आणि तिला जरी थांबवतील याच्यासाठी, मी आत्ताच चेक केलं. मग हाही खूप वेळ क्रॉसिंग लेट होणार आहे. जर करत असाल मी एवढा खाली का आलो, कारण क्रॉसिंगला समोरून ट्रेन येणार नाही 101%. CSMT सावंतवाडी पुढे थांबली, तिला पुढे टाकतील, मग हिला काढतील, म्हणजे पाठून पुढून आपल्याला कोणतीच ट्रेन नाही आहे. हिला थांबवली कारण पुढे बिझी रूट आहे पूर्ण. तुम्हाला ह्या मंगला एक्सप्रेसचा ना जुना व्लॉग बघायचा आहे ना, की लाईक म्हणजे मी केला आहे 2-3 वर्ष आधी शूट केला, पण मस्त इन्फॉर्मेटिव्ह आहे फुल. तेव्हा तिला LHBification केलं नव्हतं ट्रेनचं, पण तो बघा व्लॉग, खूप छान आहे तो, ॲज अ एडिट वाईज खूप भारी केला आहे. अशा प्रकारे संगमेश्वरवरून आपली ट्रेन सुटलेली आहे, हिरवा झेंडा दाखवत. आई साहेब बघा कशा झोपल्या आहेत, आणि
बाहेर असं विहंगम असं दृश्य, सॉरी माझा शब्द चुकला, बाहेर गरम व्हायला लागलं, दुपार होते, त्याच्या नशीब AC काढली रे बाबा. आता उक्षी स्टेशनला ट्रेन थांबली आहे, पुढे अर्धी ट्रेन आहे आणि अर्धी पाटी, इथे परत ही क्रॉसिंगला थांबली आहे. आणि उक्षीचा स्टेशन कोड हे आहे UKC, ते बघा तिकडे लिहिलं आहे UKC. आता पूर्ण नाही लिहू शकत पण ते स्टेशन कोडमध्ये स्वतःचे मॅनेजमेंट सांभाळायला ते असे कोड दिलेत पूर्ण सगळ्यांना. तर तिकडे माकडं आहेत, पुढे थांबवायला पाहिजे ती गाडी जराशी. जरा उक्षी स्टेशनच्या बाहेर चालत जाऊया, चालतच चालू आहे बिकॉज आतमधून जायचं बोललं तर 1000 वेळा दरवाजे खोला, दरवाजे बंद करा. हे बघा इकडे वातानुकूलित इकॉनॉमी लिहिलं आहे आणि इथे B4 लावला आहे. 3E कोच B4 3A म्हणून लावला आहे. वा अमेझिंग. काय चाललं काय कळतच नाही मला. हे बघा आपली मित्रमंडळी गोड आहेत एकदम, कॅमेरा घेऊन जातील, यांचा काय भरोसा नाही. मित्र ही कोणती आहे दिसतच नाही कोणती आहे ती. सावंतवाडी ती होती ॲक्च्युली, शेवटचे 2 होते ते 3E कोचेस होते, 3 tier इकॉनॉमी. त्याच्यावरनं मी ओळखलं की दिवा सावंतवाडी, कारण स्पीड एवढी होती ट्रेनला की ओळखताच येत नव्हतं की कोणती ट्रेन आहे. आता रानपाट येईल का काही वेळात, रानपाट लिहून घ्या माझ्याकडून. आता ॲक्च्युली मम्मीने आणलेलं जेवण, पण झालं असं की ते कमी पडेल म्हणून मी व्हेज थाली घेतली. मी नेहमी व्हेज थाली घेतो प्रवासात, कारण ते लाईट असतं, ते पचतं पटकन म्हणून. आणि आमच्या मॅडम पण खाणार आहेत, आईसाहेब भोगदा आलेला आहे. जरा एकदा रानपाट क्रॉस होऊ दे, मग जेवायला घेऊया. रानपाट बघा, रानपाट किती सुंदर आहे, सुंदर विहंगम असं दृश्य. पटकन जातो तो, पटकन. मस्त होता ना धबधबा. चला आता जेवूया. अरे ना, हे पनीरची सब्जी, डाळ भात असणार आतमध्ये. पहिल्यांदा असं झालंय की मी जेवण घेतलंय आणि हॉस्पिटलमध्ये जेवण देतात तसं लागतंय, म्हणजे एकदम मळमळीत, मीठ नाही त्याच्यात. काय केलं का मी, दरवेळी चांगला भेटतो व्हेज राईस, मग पॅन्ट्रीवर पण विश्वास उडायला लागला माझा हळूहळू. मी म्हणून त्याच्यासाठी घेतो, म्हणजे काहीतरीच बनवलं बोलतं. आधी 1 प्लेट घ्या, मग सर्वांना घ्या जर तुमची मोठी फॅमिली असेल तर. तुम्हाला खरं सांगू तर कल्याण रेल्वे स्टेशनचा ना मॅनेजमेंट पण थोडं एकदम हे म्हणजे ढगळं बोलू शकतो. लास्ट टाइम मी जेव्हा नागपूर मडगाव पकडायला गेलो ना, आणि तेव्हा माझ्यासोबत होते सिनियर सिटीजन लोकच होते. आणि तुम्ही विचार करा तिथे वरती ट्रेन ह्या टायमाला येईल आणि अर्ली आली ती ट्रेन 15 मिनिटं आधी. आणि त्याच्यानंतर झालं असं की त्यांनी अनाऊन्समेंट पण नाही केली, आम्ही वरती थांबलेलो सगळे. अनाऊन्समेंट नाही, काय नाही, खाली ट्रेन आली म्हणजे ट्रेन जाईपर्यंत अनाऊन्समेंट नाही. आणि खाली ट्रेनचे इवन ते S1 S2 असं काहीच लावलं नव्हतं ट्रेनचं. नागपूर मडगावली म्हणून मी असंच खाली चेक करायला गेलो बाबा आली की नाही, कारण कल्याण रेल्वे स्टेशनवर माझा भरोसा नाही. आणि मी गेलो, मी चेक केलं तर यार ती नागपूर मडगावच होती. आणि मी बोललो अरे अनाऊन्समेंट नाही, काय नाही, कोच पोझिशन नाही लावले, इवन कोच पोझिशन सांगितले पण नाही, लावले पण नाही. मग कसं त्यांना एक म्हणजे बोलतात ना ट्रेन 15 मिनिटं थांबली म्हणून S1 S2 असे लिहिलेले असतात ना कोचवर. तसं शोधत गेलो आणि मी त्या म्हाताऱ्या माणसांना बसवलं. म्हणजे सिनियर सिटीजन लोकांची किती हालत होतं ह्या गोष्टीमुळे. रेल्वेवाल्यांनी विचार करा, म्हणजे काय काय जे मॅनेजमेंटच्या बाबतीत ते ढगळं घेतात त्या, म्हणजे म्हाताऱ्या माणसाला 5 मिनिटात तिथून तिथपर्यंत सामानासोबत कसं येणार. तुम्ही पण विचार करा, काय काय त्यांच्या ट्रेन सुटतात, कोण चालते ट्रेनमधून पडलं तर तुम्ही पण विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा यार, जर सेंट्रल रेल्वेमधून पण हा ब्लॉग बघत असेल तर. आणि आता मंगला पण सकाळी आम्ही चढलो ना, तेव्हा मंगलाची पण अनाऊन्समेंट काहीच अनाऊन्समेंट नव्हती. फक्त तिथे वरती त्यांनी लावलेलं आणि खाली कोच पोझिशन लावले. ठीक आहे, ठीक आहे. अरे अनाऊन्समेंट तरी करा, कोणती ट्रेन येत नाही ना पुढे पाडून, अनाऊन्समेंट तरी करा. आमच्यासारखे जे ऑनलाईन ज्यांना माहिती आहे ते NTSCवर सर्चमध्ये जे सिनियर सिटीजन लोक आहेत त्यांना काय कळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कोण जे ज्यांना नॉलेज नाही त्या गोष्टी त्यांची ट्रेन अशीच सुटून जाईल आणि त्यांना माहिती पण नाही पडणार. सो ते कळलं पाहिजे रेल्वेवाल्यांना की ज्यांना नाही कळत त्यासाठी तरी अनाऊन्समेंट करा ना. कोणती आजूबाजूला तर कोणती ट्रेन येत नाही तुम्हाला हे करण्यासाठी, बिझी तर नाही तेव्हा स्टेशन. हजारो लाखो लोक तुमच्यावर डिपेंडेंट आहेत, तुमच्यावर. मी तुमची क्रिटिसाइज नाही करते, मी तुम्हाला सांगते की थोडं इम्प्रूव्ह करा, करतायत ते चांगलं इम्प्रूव्ह करा थोडं वर्क. लोकांचा विचार करा थोडाफार, कारण सिनियर सिटीजन आणि कोणाला बाळ असतं काय ते सगळ्यांचा विचार करावा लागतो. आमच्या आजीबाई बघा आता किती वाजले, 12:30 वाजले आणि रत्नागिरी आल्या अशा प्रकारे. चला तर रत्नागिरीला उतरूया. आजीचं जेवण इकडे झालं आणि पप्पा काहीतरी बघतात. पप्पांचे मगाशी 4-5 मस्त की फोटो काढले मी संगमेश्वरला. रत्नागिरी फायनली आलं आहे. ट्रेन आहे अर्धा पाऊण तास लेट. कन्सिस्टंट रन होता पण ठीक आहे, मध्ये मध्ये थांबवली. ओके, माझी झोप कंप्लीट नाही, कारण मी ब्लॉग करतोय. मी जर ब्लॉग करतो तर झोपलो असतो, घरी जाऊन झोपेन. रत्नागिरीला एक स्टाफ उतरला आणि रत्नागिरीपासून दुसरा स्टाफ मडगावपर्यंत ह्या ट्रेनला कॅरी करेल कोकण रेल्वेचा.
पनवेलपर्यंत होता तो सेंट्रल रेल्वेचा, मँगलोरीपर्यंत कोकण रेल्वेचाच असणार, मग मडगाव टू मँगलोरू वेगळा. जेव्हा ही सदर्न साईडला जाईल तेव्हा मँगलोरच्या पुढे हिला वेगळा स्टाफ कॅरी करेल, म्हणजे सदर्न साईडला सदर्न रेल्वेचा परत TCL असे त्यांचे सेक्शन पाडलेले असतात, त्याच्यासाठी ड्युट्या लावलेल्या असतात. विचार करा किती मॅनेजमेंट, किती डोकं लावावं लागतं या सगळ्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे मला ट्रेन्स आहेत त्या खूप आवडतात, रेल्वेज खूप आवडतात बिकॉज ऑफ मॅनेजमेंट. आणि ह्या ट्रेनला ना दक्षिण रेल्वेचे कोचेस आहेत, हे बघा साऊथ रेल्वे, सदर्न रेल्वेचे कोचेस आहेत ह्या ट्रेनला. रेक येतो पूर्ण सदर्न रेल्वेचा, काय काय मध्ये मध्ये मे बी मिक्सचर असेल, मी काय बघायला नाही गेलो, पण सदर्न रेल्वेचे मेजर कोचेस आहेत. मला एक रिकमेंड करतो, कल्याण साईडला त्या साईडला कोण राहणारे असले ना, ज्यांना मंगला पकडायची असेल तर मंगला एक्सप्रेसनं नेहमी AC मध्ये मारा, स्लीपरमध्ये नका मारू, कारण स्लीपरमध्ये खूप घाण असते. कोणतीच पब्लिक आहे ती स्लीपर जास्त मारत नाही ट्रेनची. 2021लाच आय थिंक मला वाटलं मंगलाला लावलेत. म्हणजे बघा 21ची मॅन्युफॅक्चरिंग दाखवते बघा, 21 स्टार्टिंगचे 2 डिजिट असतात ना, ते सांगतं की कोणत्या साल्यामधल्या, तर 2021 मधले हे कोचेस आहेत. आता रत्नागिरीवरून डिपार्चर चालू आहे आणि ही ना नेत्रावतीच्या क्रॉसिंगसाठी थांबलेली. नेत्रावती त्या साईडला आहे आणि नेत्रावती लिटरली खूप लेट आहे, 1:30 वाजले आता. विचार करा म्हणजे किती लेट असेल ट्रेन, पण ठीक आहे, काहीतरी झालं असेल इश्यू म्हणून लेट असेल. आपला पानवल वायडअप भारी आहे ना, सुंदर वाटतो तो रिअलमध्ये बघायला. आणि आमच्या आईसाहेब झोपल्या. तुम्हाला आता मी अजुबा दाखवणार आहे. अजुबा, विचार करा बोगदा कसा खणला असेल. आता जसा हा बोगदा संपतोय ना, नोटीस करा हा का, जसा हा बोगदा संपतोय हे बघा, तसा लगेच दुसरा बोगदा त्याची कनेक्शन मध्ये चालू आहे बघा, लगेच एकदम 2 डोंगर मध्ये चिरून बरोबर तो बोगदा कसा खणला असेल विचार करा, विलक्षण आहे हे बघा. मी आलोय आजीच्या साईडला, लोअर बर्थला. इकडे ना 3E नाही, हा 3rd AC असा वाटतोय, कारण याचे सीट जरा मोठे आहेत इकडे. मंगलामध्ये काय केलं माहिती का, 3E आहे ना, एकाच ठिकाणी तुम्हाला दाखवलं, तिथे काहीतरी Bचा सिरीज लावला, म्हणजे त्याला 3A करून टाकलं. पॅसेंजरला कळलं ना असं केलंय तर कंप्लेंट करतील कुठेतरी. तर मला कळलंय म्हणून, काय पॅसेंजरला कळलं म्हणजे काय होईल ते कळलं. ACचा इकॉनॉमीचा पोस्ट त्यांनी 3rd AC म्हणून लावला. समोरून ना ट्रेन क्रॉसिंगला लागली आणि राजापूर स्टेशन आलं, तर राजापूर असे. ही फ्रेम बघा किती सुंदर वाटते. जर फोकस शिफ्ट केला तर बाहेर पाऊस, AC मध्ये पावसात मजा येते माहिती का. आजी टेस्ट कशी आजी? मी खातच नाही, बाळा जबरदस्ती केला म्हणून येत. कसं लागलं? चांगलं लागलं खराब? चांगलं, मीठ नाही, भाजलं नाही, कच्चं सगळं. अरे मंगलाच्या पॅन्ट्रीला काय आलं काय माहिती. हे बघा मिरची भजी घेतलेली आणि झालं असं की मगाशी मी पण जेवण घेतलं, सगळं मळमळीत होतं. थांबा त्याला येऊ दे, त्याला दाखवतो. तर जनरेटर कार त्यांनी बंद केलं, चार्जिंगला मी लावलेलं ना, तो बंद झाला ऑटोमॅटिक चार्जिंगचा. काय माहिती कशाला बंद केला परत चालू, पंखे चालू झाले सगळे परत. नांदगावला ही ट्रेन नाही थांबली ना तरी आपल्याला कणकवलीला जावं लागेल, कारण कणकवलीवरनं 6 सीटर मागवली. असं आहे, नांदगाववरनं माझं घर जवळ आहे पण कणकवलीवरून जावं लागेल. किती जमलं आहे ह्याच्यावरती. आता वैभववाडी आलं आहे आणि ट्रेन क्रॉसिंगला थांबली. अरे प्रत्येक ठिकाणी क्रॉसिंग करते पण पटापट क्रॉसिंग क्लिअर होते. आता हे बघा वैभववाडी अभी जाएगा और बाद में अभी आएगा डिरेक्टली कणकवली. आणि ह्यांचा बघा कोच अटेंडरचा एक वेगळा सेक्शन आहे. हा बघा भारी आहे सेक्शन. झोपला बघा खतरनाक. माझ्या गावी म्हणजेच नांदगावला ही ट्रेन थांबलेली, लूपला नव्हती लावली, मधोमध लावलेली. जर लूपला लागली असती तर ही समोरून हे काय बोलतो ना, समोरून क्रॉसिंगला एखादी गाडी आलीच. M2 मधले आम्ही रेडी झालो आहोत कणकवलीला उतरायला. हे बघा एवढाच पोचकी, अर्धी इथेत अर्धी त्यांच्याकडे. हे एवढी पोचकी घेऊन जायची म्हणजे जीवावर येतो, लिटरली सांगतोय का, मस्ती नाही, कारण खूप जड आहेत. हे बघा लूपला टाकलेली आहे मंगला. लूप म्हणजे स्टेशनवरती ह्या 3 लाईनी असतात. ही कॉर्नरची लाईन ही लूप लाईन झाली आणि त्या कॉर्नरची लाईन लूप लाईन झाली आणि ही मेन लाईनची मधली. मेन लाईनमधून क्रॉसिंगच्या गाड्या काढतात, कळलं. ह्याला बोलतात लूप लाईन आणि मेन लाईन. फायनली आपण कणकवलीला पोचलेलो आहे 4 वाजता, 4:15ला. म्हणजे 1 तास 15 मिनटं ट्रेन लेट आहे, काहीतरी 2:15 आय थिंक टायमिंग आहे. आणि फायनली पोचलो. मजा आली पण जर्नीमध्ये. ब्लॉग करताना कळलंच नाही कधी जर्नी माझी संपली ते, पण एन्जॉय केली मी जर्नी. कणकवली रेल्वे स्टेशन बघा, इकडे बघा दशावतार, ते कुंकेश्वर मंदिर, तिकडे रोड, आंबे, इकडे कोकण रेल्वे. हे एकदम सुंदर गेलं आहे का, सुंदर आर्टवर्क काय भारी आहे. प्लॅटफॉर्म खूप सुंदर गेलं आहे बघा. कणकवली ते लिहिलेलं फुल हेच वाटतंय तिकीट ऑफिस. हे बघा खूप सुंदर केलं आहे का. कुडाळ, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी चेंज केलं आहे. रत्नागिरी पण चेंज करतायत आता. आणि
कणकवली रेल्वे स्टेशन बघा. वाव अमेझिंग. आणि तिकडे गार्डन पण केलंय कमल. आता कळलं मला भारी गेलं का. कणकवली बस स्टॉप वेगळा. आणि तुम्हाला बघा KRचा तो जो बॅनर पण लावलाय तिकडे कोकण रेल्वे म्हणून तिथे लावलंय. आणि वरती कणकवली एक नंबर गेले. आम्ही डायरेक्ट 6 सीटर गेली कारण सामान खूप होतं. नाहीतर कमी खर्च झाला असं. 6 सीटरला 1000 रुपये द्यावे लागतात. असं 6 सीटर आणि रामसोममध्ये काढली एकदम मागा. पण बरं वाटतं डायरेक्ट घरी पोहोचू शकतो आपण. कम्फर्ट गेली खर्च करणाही पडत आहे. ऑप्शन नाही उसके लिए. फायनली हो मॅजिक करून आलो. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गावी आणि पाऊस पडतो अशा प्रकारे. लॅपटॉपची बॅग कुठे नाही तरी भिजवणार 101%. दे इकडे लॅपटॉपची बॅग दे. आता मी घरात आलेलो आहे आणि जसं तुम्ही बघू शकता कलर काम चालू आहे. गणपती आहेत म्हणून किती उत्साह आहे बघा. कलर काम आणि काढलेलं आहे. छान कलर केलं आहे घरी. हे बघा आमचं घर आतमध्ये. मागतो मी आता मागतो आता. किती सुंदर आहे बघा घर आमचं. आम्ही गणपती घ्यायला आलोय तर ही मूर्ती बघा किती सुंदर आहे. मस्त आहे ना. हे बघा खाली ना तिकडे हे चिंबोरी आहे. आणि ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. ही तर अतिशय सुंदर आहे. इथं बैल लावलेली ती काढली कारण ती घेऊन जात आहेत. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ही पण मूर्ती बघा किती सुंदर आणि किती क्रिएटिव्ह मूर्ती आहे. तुम्हाला आम्ही जी घेतो ती पण मूर्ती दाखवतो. आज 5 सप्टेंबर आहे. उद्या गणपती आहेत. ही बघा आमची मूर्ती. ही प्रशांतने हे केली डिझाईन केली पूर्ण. ही पण सुंदर आहे. गणपती बाप्पा. तर आज 6 सप्टेंबर आहे आणि उद्या गणपती आहेत. सो आज आम्ही मूर्ती घरी घेऊन जाऊन 7 सप्टेंबरला बसू. मोरया. फायनली गणपती घरी आले आहेत. उद्या बसवतील. सासू सुनांच्या भांडणं कधी संपणार नाही आयुष्यभर. मी ब्लॉक करतोय. उभा कांदा धर आधी कांदा पेटो न. गणपती बाप्पा मोरया मोरया. इकडे आपण आरती करायची. जेव्हा आपल्या पृथ्वीवर जीवन नव्हतं म्हणजे जीवन म्हणजे काहीच नव्हतं तेव्हा खूप वर्षांआधी झालं असं की एक थिया नावाचा जो प्लॅनेट आहे तो पृथ्वीच्या टुवर्ड्स आला आणि जोरात आदळला. आणि त्याच्या कॉल्युजनमध्ये एवढं डिस्ट्रक्शन झालं की त्याच्यामधला जो एक भाग आहे तो बाहेर फेकला गेला आणि त्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये फिरायला लागला. आणि आज आपण त्या भागाला बोलतो चंद्र. म्हणजे आपण जो वरती बघतोय तो. आणि त्याच्यानंतर आपलं हळूहळू जीवनासाठी ही पृथ्वी योग्य झाली आणि आपण नंतर इव्होल्युशन झालं. खूप साऱ्या गोष्टी झाल्या. मला ही गोष्ट सांगायच्या पाठी थॉट असा आहे की जर समजा त्यावेळी डिस्ट्रक्शन झालं नसतं तर आपल्याला रात्रीचा चंद्र भेटला असता का नाही भेटला असता. आपला प्रकाश भेटला असता की नाही भेटला असता. ते त्यावेळी झालं. त्याच्या पाठी रिझन हे होतं की आपल्याला चांगलं बोलतो नाही का लाईफ मिळावं. आपल्याला प्रकाश मिळावा रात्रीचा. त्याच्यासाठी सेम विथ युअर लाईफ यार. की म्हणजे ना तुमच्या लाईफमध्ये ना किती पण डिस्ट्रक्शन येऊ दे म्हणजे इमोशनल लेवलवर येऊ दे किंवा खूप सारे लेवल्स असतात लाईफचे. तिथे किती पण डिस्ट्रक्शन येऊ दे किंवा किती प्रॉब्लेम्स पण येऊ देत. ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे ॲज अ होलिस्टिक अप्रोच म्हणजे टोटल वाईड अप्रोचने जर तुम्ही एखादी गोष्ट बघितली ना लाईफमध्ये 10-15 वर्षां पुढे जाऊन तर तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज होईल ते डिस्ट्रक्शन झालं किंवा तो प्रॉब्लेम झाला म्हणून तुमचं कॅरेक्टर आज सर्टन वे नाही किंवा तुम्ही आयुष्यात जे वरती आहात किंवा जे टॉपला आहात ते त्या डिस्ट्रक्शनमुळे आहात. सो हे तुम्हाला रिअलाइज व्हायला आता नाही होणार पण टाईम लागेल. यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल आणि ग्रोथ माइंडसेट लागेल तरच ती गोष्ट होईल. मला बोलायचा मुद्दा आहे की प्रॉब्लेममध्ये असाल तर एक गोष्ट आहे की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. सो कीप बिलिव्हिंग आणि आयुष्यात ग्रो करत राहा आणि ट्रस्ट ठेवा. बिलीव्ह इन युअर सेल्फ. तसंच तुम्ही ग्रो कराल. सो हाच होता आजचा थॉट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ऑफकोर्स कोकण कारणाने काय सगळ्यांना शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय.